KMnO4. त्यानंतर आज जे आपल्याला बघायचं होतं पोटॅशियम डायक्रोमेट. मित्रांनो, आपल्याला प्रॅक्टिकल व्हायच्या वेळेस प्रश्न विचारला जातो, गिव्ह द केमिकल फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. आपल्याला सगळं नाव परिचयाचं असतं, परंतु आपल्याला तोंडासमोर किंवा डोळ्यासमोर ते स्ट्रक्चर येत नाही. तर मित्रांनो, याचा जो फॉर्म्युला आहे पोटॅशियम डायक्रोमेटचा तो आहे K2Cr2O7. ओके. पोटॅशियम डायक्रोमेट इज नॉट so oxidizing and oxidizing agent, but it has made useful application. याचे बरेच काही अप्लिकेशन्स आहेत. ते जे अप्लिकेशन्स कोणकोणते आहेत ते आता आपण बघू. It is obtained by very high purity and therefore serves as an excellent प्रायमरी स्टँडर्ड. ओके. एक तर हा हायली प्युअर कंपाऊंड आहे, त्यानंतर सर्व ॲज अन एक्सलंट प्रायमरी स्टँडर्ड. जो KMnO4 आपण स्टँडर्ड साठी वापरत नाही, पण हा आपण स्टँडर्ड साठी निश्चित वापरू शकतो. इट इज एक्स्ट्रा प्युअर. ओके. नॉट कंटॅमिनेटेड एनी अदर मॉलिक्यूल. Its solution are suitable if any are properly protected from evaporation. याचं इव्हॉपरेशन होत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. याचं इव्हॉपरेशन होत नाही, हा एक दुसरा याचं बेनिफिट आहे. इट इज सोल्युशन आर स्टेबल. हे जे सोल्युशन आहे तर हे मित्रांनो स्टेबल आहे. कशामध्ये? लाईट मध्ये. काल आपण बघितलं होतं की अल्कलाइन मीडियम मध्ये KMnO4 आपण वापरू शकत नाही. त्यानंतर तो लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आला तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचा कलर काय होतो? फेंट होत चालतो. तसं इथं होत नाही. नेक्स्ट, इट कॅन बी यूज ॲज ऑक्सिडायझिंग एजंट इन प्रेझेन्स ऑफ HCl. इट्स सोल्युशन डज नॉट ऑक्सिडाइज क्लोराइड टू फॉर्म रूम टेम्परेचर इवन इन 1 to 2 नॉर्मल ऍसिड. ओके. काल आपण बघितलं होतं KMnO4 आपण जे HCl आणि HNO3 आहे यांच्यासोबत वापरू शकत नाही, कारण की HCl सोबत जर वापरलं तर ते Cl2 फॉर्म करतो, सेल्फ रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो, आणि HNO3 मध्ये तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. म्हणून आपण तो बऱ्याच टायट्रेशन रिएक्शन मध्ये वापरण्यास अवॉइड करतो, वापरत नाही आपण ते. ठीक आहे. सर मित्रांनो, हे जे आहे K2Cr2O7 हा नियर अबाउट 1 to 2 नॉर्मल HCl पर्यंत आपण हा टायट्रेशन साठी वापरू शकतो. आणि ठीक आहे, एवढंच आपण नॉर्मल सोल्युशन मध्ये टायट्रेशन सफिशियंट आहे आपल्याला बनवण्यासाठी करण्यासाठी. तर हे मित्रांनो 4-5 ऍडव्हान्टेजेस आहेत. तुम्हाला कधी प्रश्न येऊ शकेल जर समज थेरोटिकल एक्झाम झाली तर, गिव्ह द ऍडव्हान्टेजेस ऑफ K2Cr2O7 ओव्हर KMnO4. ओके. तर हे 4 ऍडव्हान्टेजेस आपल्याला लिहावे लागतील. नेक्स्ट रिएक्शन मित्रांनो, पोटॅशियम डायक्रोमेट इज employed as an oxidizing agent in acid solution due to following reaction. K2Cr2O7 plus 14H plus 6 इलेक्ट्रॉन. बघा, या रिएक्शन मध्ये जो Cr2 आहे Cr2 तर तो आहे +6 मध्ये. +6 मध्ये आहे म्हणजेच काय? तर हा +6 मध्ये त्यानं 6 इलेक्ट्रॉन डोनेट केलेले आहेत आणि प्रॉडक्ट मध्ये तो +3 मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे काय झालं? +6 इज कन्वर्टेड टू +3. त्यानं 3 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे काय झालं? रिडक्शन. काय झालं? ऑक्सिडंट. काय म्हणून ऍक्ट झाला? रिड्युसिंग एजंट म्हणून तो ऍक्ट झाला. ओके. आणि आपले 7H2O हा एक न्यूट्रल मॉलिक्युलर रिएक्शन मध्ये तयार झाला. असो, आपण बघतोय फक्त इम्पॉर्टंट ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट त्याच्यामध्ये K2Cr2O7. ओके. तर हा जो Cr2O7 आहे
तर हा +6 मध्ये हा कन्वर्ट होतो +3 मध्ये. तुम्हाला जर विचारलं गिव्ह द डिटेल्स इन इम्पॉर्टंट ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 किंवा डिफाइन द ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7, तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर, त्यामध्ये त्याचे गुड 4 ऍडव्हान्टेजेस आणि ही रिॲक्शन तुम्हाला लिहावी लागेल. ओके, तेव्हा आपल्याकडे फुल मार्क्स मिळतील. From the ionic reaction, it is found that during the reduction Cr2O7 2- to Cr3 plus, a molecule of K2Cr2O7 accepts 6 electrons. Hence, according to the definition of equivalent weight of oxidizing agent we have, तर यानं काय की +6 ऑक्सिडेशन स्टेट होती, इलेक्ट्रॉन घेतली त्यानं 6 इलेक्ट्रॉन घेतले, मग त्याचं काय करायचं आपल्याला इक्विव्हॅलंट वेट काढायचं. मग व्हॉट इज इक्विव्हॅलंट वेट? मॉलिक्युलर वेट अपॉन नंबर ऑफ रिप्लेसेबल प्रोटॉन किंवा नंबर ऑफ रिप्लेसेबल इलेक्ट्रॉन केलेला असो किंवा लूज केलेला असो. ठीक आहे, म्हणून मॉलिक्युलर वेट ऑफ K2Cr2O7 आहे 294 ग्राम्स पर मोल आणि इलेक्ट्रॉन घेतले त्यानं 6 इलेक्ट्रॉन घेतले, 294/6 इक्वल टू 49 ग्राम्स पर मोल. तर याच्यामध्ये Cr2O7 चं जे काही मॉलिक्युलर वेट आहे K2Cr2O7 चं इक्विव्हॅलंट वेट, तर ते किती येतं? 49 येतं. ओके, potassium dichromate can be used titrate solution from reducing agent like FeSO4, ferrous ammonium sulfate, FAS, more salt with which following reaction takes place. ओके, जसं आपण केमिनोफोरची रिॲक्शन मोर साल्ट सोबत होत नाही किंवा ते रिॲक्शन देत नाही, परंतु इथं मोर साल्ट सोबत K2Cr2O7 ची रिॲक्शन देऊन सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होऊन आपल्याला कॉपर +3 मधला मिळतो. ओके, काय रिॲक्शन दिली मित्रांनो आपल्याला? K2Cr2O7 + 6 FeSO4 + 7 H2SO4, it gives K2SO4 + Cr2SO4 taken thrice + 7 H2O + thrice Fe2SO4 taken thrice. ओके, म्हणजे बघा जे काही इलेक्ट्रॉन दिलेत ते कोणाचे इलेक्ट्रॉन गेलेत? आयर्नचे इलेक्ट्रॉन गेलेत. ठीक आहे, एका आयर्न 1 इलेक्ट्रॉन दिला तर 6 आयर्न 6 इलेक्ट्रॉन दिले. ठीक आहे, बघा हा जो आयर्न आहे इथं Fe+2 मध्ये आहे, याची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे समजतं ना, Fe+2 काय म्हणायचं रे? आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 नाही 26. ओके, 26 म्हणजे काय? 4s2 3d6, त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन गेले, 4s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, किती राहिले? 3d6, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन गेले s मधले, म्हणजे त्याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे, आणि हा Fe+2 चा कन्वर्ट झाला इकडं हा Fe+2 चा कन्वर्ट झाला Fe+3 मध्ये, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लूज केला. एका फेरसनं 1 इलेक्ट्रॉन लूज केला तर 6 फेरसनं 6 इलेक्ट्रॉन लूज केले. ओके, हा K2Cr2O7 इथं Cr2 आहे आपला +6 मध्ये, आणि हा जो Cr2 फॉर्म झाला हा झाला +3 मध्ये, म्हणजे एका Cr2O7 न 3 इलेक्ट्रॉन, एका Cr2O7 न 6 इलेक्ट्रॉन घेतले, म्हणजे इथं झालंय Cr2O7 to Cr2SO4 टेकन थ्राइस टाइम, हे झालं रिडक्शन, इलेक्ट्रॉन घेतले, आणि जो काही फेरस सल्फेटचं आहे त्याचं झालं ऑक्सिडेशन. ही दोनही रिॲक्शन एकाच रिॲक्शन मिक्सचर मध्ये घडल्यामुळं आपण त्याला म्हणतो रेडॉक्स टायट्रेशन. ओके, then next, potassium dichromate is a particular importance for the estimation of ferrous ion in the presence of hydrochloric acid or sulfuric acid. The end point may be detected either by the means of potassium ferrocyanide used as an external indicator or maybe means diphenylamine employed as an internal indicator. Okay, आता आपण केमिनोफोर मध्ये पाहिलं होतं की त्याचं एक ऍडव्हान्टेज असं होतं की त्यामध्ये एक्सटर्नल इंडिकेटरची आवश्यकता नाही, पण मित्रांनो इथं एक्सटर्नल इंडिकेटरची आवश्यकता आहे. किंवा जो काही फेरस आयन तयार झाला, फेरस आयन म्हणजे ज्यावेळेस +2 चा +3 मध्ये कन्वर्ट झाला, तर तो +3 कन्वर्ट झाला हे आपल्याला डायरेक्ट काही दिसणार नाही,
त्यासाठी आपल्याला काय एक्सटर्नल इंडिकेटरची आवश्यकता भासणार आहे. तर मित्रांनो या Fe प्लस आयन डिटेक्ट करण्यासाठी जे काही इंडिकेटर वापरलं जातं ते इंडिकेटर आहे मित्रांनो डायफिनिल अमाइन. ओके. पोटॅशियम फ्युरोसायनाइड यूज एक्सटर्नल इंडिकेटर. हा, पोटॅशियम फ्युरोसायनाइड हे एक्सटर्नल इंडिकेटर वापरतात आणि डायफिनिल अमाइन त्यामध्ये इंटरनल इंडिकेटर सुद्धा वापरतात. म्हणजे एक्सटर्नल सुद्धा वापरतात याच्यामध्ये आणि इंटरनल इंडिकेटर सुद्धा वापरतात. पण लक्षात ठेवा मित्रांनो, याला इंडिकेटरची रिक्वायरमेंट आहे, याला इंडिकेटर लागतच. जे केमिनोफोर मध्ये आवश्यकता नाही, इथं इंडिकेटरची आवश्यकता आहे. ओके, तर हे झालं मित्रांनो K2Cr2O7 ऑक्सिडायझिंग एजंट. याच्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर पाहिलं, ऍडव्हान्टेजेस पाहिले, याची रिएक्शन पाहिली आणि K2Cr2O7 treated with 6FeSO4 plus 7H2SO4 to gives K2SO4 Cr2 SO4 taken thrice plus 7H2 plus thrice Fe2SO3 taken thrice. ही रिएक्शन आपण पाहिली. जोपर्यंत आपण एवढं लिहित नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला 4 मार्क्स मिळणार नाही. ओके, तुम्ही म्हणसाल की आता एक्झाम आपली ऑफलाईन तर नाहीच, मग 4 मार्क्स मिळवायची गरज नाही. पण मित्रांनो यापैकी जोपर्यंत तुम्ही डिटेल वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला यातले MCQ कळणार नाहीत. लक्षात. तर सर्वांना विनंती आहे की जे काही मी शिकवतोय ते काळजीपूर्वक वाचा. ओके. तिसरा इम्पॉर्टंट ऑक्सिडायझिंग एजंट आहे मित्रांनो आयोडीन I2. ओके मित्रांनो, या आयोडीन मध्ये फक्त आयोडीनच, हॅलोजन पैकी फक्त आयोडीनच ऑक्सिडायझिंग एजंट का आहे हे भी मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपण हॅलोजन फॅमिली, ग्रुप 7 एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट यामध्ये जे काही आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कोणाचं, हॅलोजन फॅमिलीचं NH2 Nt7. तर मित्रांनो प्रत्येक हॅलोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि एक इलेक्ट्रॉन घेण्यासाठी ते कायम सर्च ऑपरेशन करतात. ओके, आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ते त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणून आपण ऑल हॅलोजन काय करतो, आपण निगेटिव्ह चार्ज कन्सिडर करतो. ठीक आहे. आता ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारा, रिडक्शन इलेक्ट्रॉन घेणारा, ऑक्सिडेशन इलेक्ट्रॉन देणारा. तर मित्रांनो सिंगल आयोडीन ऍटमला कधीही एका इलेक्ट्रॉनची गरज असते आणि एका इलेक्ट्रॉनची गरज असल्यामुळं तो कायम एक इलेक्ट्रॉन घेण्याच्या शोधात असतो, म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. आता आयोडीनच का? व्हाय नॉट ब्रोमीन, व्हाय नॉट क्लोरीन, व्हाय नॉट फ्लोरीन? Because all of these are electronegative and the size of all of these halogen is smaller as compared to iodine. Then iodine is bigger size, therefore it easily removed, it easily break down and separate II molecule, the II atom. These II atom, they are, it gives a electron, it gives a some electron to give a iodine minus. Okay मित्रांनो, I बॉन्ड I बरोबर आहे. प्रत्येकाला काय एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर दोन आपल्याला I सेपरेट करायचे असतील, I मायनस त्यांचं ऑक्टेट जर कंप्लीट करायचं असेल मित्रांनो आपल्याला, तर प्रत्येक आयोडीनला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. समजा आयोडीन आहे, हा एक आयोडीन, हा एक आयोडीन, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन, याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन, पण त्यांचं ऑक्टेट आपल्याला कंप्लीट करायचंय. ऑक्टेट कंप्लीट करायचं म्हणजे काय, याला पण एक इलेक्ट्रॉन लागेल, याला पण एक इलेक्ट्रॉन लागेल. म्हणजे I2 वर आपण 2 इलेक्ट्रॉन सप्लाय करायचे, तर त्यावेळेस आपल्याला I2I मायनस मिळेल. रिएक्शन दिलेली आपल्याला ते बघू आपण वन बाय वन. आयोडीन कॅन बी एम्प्लॉयड इन ऑक्सिडेशन, रिडक्शन, टायट्रेशन बिकॉज ऑफ रिएक्शन. आता हे काय, रेडॉक्स टायट्रेशन सायमल्टेनियस ऑक्सिडेशन बी होतं, सायमल्टेनियस रिडक्शन पण होतं. बघा त्याचा आयोडीन दिलेला आहे. आयोडीन ऍटॉमिक नंबर किती आयोडीनचा माहित नाही, काय असेल ते बघून घ्या, आयोडीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे. तर मित्रांनो आपल्याला फक्त आयोडीनच्या शेवटच्या कक्षेत आत इलेक्ट्रॉन आणण्यासाठी प्रत्येक आयोडीनला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. इथं आयोडीन किती बघा दिसतंय,
आयोडीन I2 हा एक मॉलिक्यूल आहे. याला आपल्याला सेपरेट करायचं. याच्यावर काय करायचं, याला 2 इलेक्ट्रॉन द्यायचे. ओके, 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे काय होईल, 2I- तयार होईल. 2I- तयार झाला म्हणजेच काय, त्यानं 2 इलेक्ट्रॉन घेतले. 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजेच काय झालं, रिडक्शन झालं. आता उलट आपण 2 आयोडीन मायनस मधून काय केले, आपण 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले. काय झालं, ऑक्सिडेशन. काय करेल तो, इलेक्ट्रॉन लूज करेल. ओके, इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजेच काय झालं, ऑक्सिडेशन. म्हणजे सायमल्टेनियसली रिडक्शन पण झालं, सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन पण झालं. त्याला म्हणायचं रेडॉक्स टायट्रेशन. आता बघू आपण इक्विव्हॅलंट वेट ऑफ आयोडीन. ओके, आता मॉलिक्युलर वेट अपॉन नंबर ऑफ रिप्लेसेबल इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन रिप्लेस केले त्यानं, 2. म्हणून मॉलिक्युलर वेट किती आहे, 254 अपॉन 2. ओके, आणि त्याचं जे काही इक्विव्हॅलंट वेट येईल ते येईल मित्रांनो 127. ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन लूज करेल त्यावेळेस त्याचं जे वेट येईल ते येईल 127. ओके, iodine act as a mild oxidizing agent in solution and oxidize thiosulfate S2O3 to sulfite SO3, arsenite ASO3 minus and ferrous ion quantitatively in a neutral or moderately acid solution. It is therefore employed for the estimation of all these ion may be titration. These titration involving the use of iodine as termed as iodine titration. These are two types commonly named as iodometry and ideometry. Okay. हा जो आयोडीन आहे, हा आयोडीन KMnO4 आणि K2Cr2 सारखा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नाही. हा एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि तो कोण ऑक्सिडाइज करतो, थायोसल्फेट, आर्सेनाइट, सल्फाइट यांना काय करतो, तो स्लोली ऑक्सिडाइज करतो. त्यामुळे काय होतं, अँड फेरस आयन क्वांटिटेटिव्हली इन न्यूट्रल और मॉडरेटली ऍसिड सोल्युशन. म्हणजे स्लाइटली ऍसिडिक सोल्युशन असेल किंवा जे न्यूट्रल सोल्युशन आहे, आपण पाहिलं की जे K2Cr2O7 आणि KMnO4 हे मोस्ट ऑफ जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, तर हे आपण ऍसिडिक सोल्युशन मध्ये वापरू शकतो. आणि हा जो आयोडीन आहे, तर मित्रांनो हा आयोडीन न्यूट्रल किंवा स्लाइटली ऍसिडिक मीडियम मध्ये हा आपण वापरू शकतो. ठीक आहे. इट इज देअरफॉर एम्प्लॉयड अँड एस्टिमेशन ऑफ ऑल आयन बाय टायट्रेशन. आता समजा तुम्हाला एस्टिमेशन ऑफ थायोसल्फेट विथ द हेल्प ऑफ आयोडोमेट्री, तुम्हाला टायट्रेशन आहे पुढे. नंतर एस्टिमेशन ऑफ आर्सेनाइट, फिजिकल केमिस्ट्री पार्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस एमएससी असाल त्यावेळेस फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स आहेत विथ द हेल्प ऑफ आयोडोमेट्री. तर हे जे काही आपलं एस्टिमेशन किंवा जी क्वांटिटी आपल्याला काढायची असते दिलेल्या आयनची, तर त्यासाठी आयोडोमेट्री हे टायट्रेशन किंवा आयोडीन हा इम्पॉर्टंट ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतात. ठीक आहे. याचे परत 2 टाईप. पहिला टाईप आहे आयोडोमेट्री आणि दुसरा आयडिओमेट्री. ओके, तर व्हॉट इज आयोडोमेट्री? द टायट्रेशन इन विच रिड्युसिंग एजंट इज डायरेक्टली ट्रीटेड अगेन्स्ट स्टँडर्ड आयोडीन सोल्युशन नोन ॲज आयोडोमेट्री. तर बघा, हे जे काही टायट्रेशन आहे, तर हे टायट्रेशन कोणासोबत करायचं, की ज्याचं टायट्रेशन विच रिड्युसिंग एजंट इज डायरेक्टली ट्रीटेड विथ अगेन्स्ट स्टँडर्ड आयोडीन सोल्युशन नोन ॲज, म्हणजे आपल्याला डायरेक्ट टायट्रेशन करायचं की जे स्टँडर्ड आयोडीनचं जे सोल्युशन आहे, तर त्याला म्हणायचं आयोडोमेट्री. ओके, पुढे रिएक्शन इज आपल्याला इट इन्क्लूड डिटर्मिनेशन ऑफ थायोसल्फेट, sulfite, arsenite, etc. The reaction may be represented as below. Okay. पुढे आपल्याला 4th सेमिस्टरला किंवा 6th सेमिस्टरला काही फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स आहेत. टू डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ गिवन थायोसल्फेट आयन, गिवन सल्फेट आयन, गिवन आर्सेनाइट आयन विथ द हेल्प ऑफ आयोडोमेट्री टायट्रेशन. ओके. बघा, हा आयोडीन आहे, हा I2 हा सल्फाइड सोबत, सॉरी, हा कोणासोबत ट्रीट केलाय,
हा ट्रीट केलाय थायोसल्फाईड सोबत. काय मिळालं 2I, म्हणजे जे 2 इलेक्ट्रॉन त्याला रिक्वायर्ड आहेत ते त्यानं घेतले. कुणाकडून? थायोसल्फाईड कडून. हा सल्फेट परत 2 इलेक्ट्रॉन घेतले. पुन्हा आयोडीन मायनस तयार झाला. त्यानंतर आहे मित्रांनो आयोडीन अर्सेनाइड, पुन्हा 2 इलेक्ट्रॉन घेतले, पुन्हा 2I मायनस, आणि ह्या सगळ्या रिॲक्शन मित्रांनो ऍक्वस मीडियम मध्ये घडतात. ओके, तर हे होतं मित्रांनो आयडोमेट्री टायट्रेशन की ज्याच्यामध्ये आयोडीनला इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. तर हे आहे मित्रांनो रिडक्शन. आयोडीन रिक्वायर्ड 2 इलेक्ट्रॉन, they abstract from thiosulfate, sulfate and arsenide. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे मित्रांनो आयडोमेट्री. तो आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत कालची जी काही युनिट टेस्ट आहे ती सॉल्व्ह केलेली नसेल त्यांनी ती त्वरित 12 वाजेपर्यंत सॉल्व्ह करा. 12 नंतर मी ती लिंक ऑफ करून टाकणार आहे. आणि उद्या आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डिंग वर दुसरी जी टेस्ट आहे ती मी तुम्हाला देणार आहे. त्यात सुद्धा 15 प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला 2 मार्क आहे. जवळपास ही सुद्धा 30 मार्काची टेस्ट असेल आणि कोणीही न चुकता टेस्ट मिस करू नये. हेच रेकॉर्ड हे रेकॉर्ड आमच्याकडे राहणार आहेत. किती मुलं ऑनलाईन लेक्चरला असतात, किती मुलांनी टेस्ट सॉल्व्ह केली आहे. तुम्ही कधी काळ लेक्चर नसाल तरी चालेल, पण तुम्ही ऑनलाईन ज्या टेस्ट आम्ही घेतोय तर त्या सर्वांनी व्यवस्थित वाचून सॉल्व्ह कराव्या. काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं, ओके, काहीतरी टिक करायचं म्हणून टिक करायचं. 10-15 पैकी 2-3 प्रश्न बरोबर येणारच आहेत. पण मित्रांनो अशी चूक परीक्षेत होणार नाही. ठीक आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करून टेस्ट सॉल्व्ह कराव्या. धन्यवाद. नाही.